समाज कल्याण गव्हर्नमेंट हॉस्टेल ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल गव्हर्नमेंट हॉस्टेलला तर त्यांच्याबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते कोर्स येतात, तर यामध्ये जेही विद्यार्थी CET देतात, CET वाले जे कोर्स आहे हे व्यावसायिकमध्ये येतात। त्यानंतर डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंग, MBA, MCA अशा प्रकारचे जे कोर्स आहे जे प्रोफेशनल कोर्समध्ये येतात त्याला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणतात। तर त्यांचा जो टाइम टेबल आहे हा उपलब्ध करून दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। तर जेही विद्यार्थी अर्ज करणार आहे त्यांना 30/8/2024 पर्यंत अर्ज करायचा आहे। आता विद्यार्थी म्हणतील की आमचा प्रवेश झालेला नाही आहे, आमचा एकसुद्धा राऊंड झालेला नाही आहे, आम्हाला अजूनपर्यंत कोणते कॉलेज मिळालेले नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही वसतिगृहाला अर्ज करू शकता। तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट्स लावून वसतिगृहाला प्रवेश घेऊ शकता। जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला जी ॲडमिशन आहे, जर तुमचा नंबर लागला लिस्टमध्ये तर तुम्ही प्रवेश घेणार, अदरवाईज तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। अशा प्रकारे ही प्रोसेस राहणार आहे। तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्याला प्रवेश ज्या जिल्ह्यामध्ये घ्यायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट करू शकता। तर 30/8 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे हा संपूर्ण महिना तुमच्याकडे आहे। त्यानंतर पहिली यादी लागणार आहे 4/9/2024ला। त्यानंतर प्रवेश घ्यावा लागेल तुम्हाला 10/9/2024 पर्यंत जेही विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट होतील। आणि त्यानंतर 13 तारखेला रिक्त जागा सांगण्यात येणार आहे की किती रिक्त जागा आहे, आणि दुसरी यादी जी असणार आहे ती 19/9/2024ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा टाइम टेबल आहे। यामध्ये 11 BA, BCom, BSc अशा प्रकारचे कोर्स येत नाही, यामध्ये फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम येतो। आणि जे अव्यावसायिक कोर्स होते त्याचा व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केलेला आहे, तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तरी नवीन काहीतरी अपडेट आलेली आहे, ती अपडेट एकदा चेक केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट दिला जाईल। त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण भरपूर ज्या अपडेट आहे ह्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकण्यात येत आहे। तर यामध्ये दिलेला तो टाइम टेबल आहे, यानुसार तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर अर्ज जे आहे आता ऑनलाईन सुरू केलेले आहे। या अगोदर जे अर्ज सुरू होते ते ऑफलाईन होते, परंतु हे जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे या परिपत्रकामध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, या लिंकवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आयुक्तालयाद्वारे प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे MHA-IT ऑफिशियल वेबसाईट लिंकवर जाऊन प्रवेश अर्ज करावा, सबमिट करावा व त्याची प्रिंट म्हणजे जी हार्ड कॉपी आहे ती प्रिंट काढणं गरजेचं आहे। आणि वसतिगृह कार्यालयाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज जमा करावे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरू शकता। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। इथे साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, या साईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे, अर्जाचे प्रिंटआउट काढायचे आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। तर याची लास्ट डेट 30/8/2024 आहे, म्हणजे संपूर्ण महिना आहे। याबद्दल ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल कमेंट्स करू शकता, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, संपूर्ण अपडेट इथे उपलब्ध करून दिलेल्या राहणार आहे। व ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करा। व वसतिगृहाबद्दल जेही पुढील अपडेट दिली तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।